Yes, gain for R. Big hit. Sixer. यस, इस छक्के के साथ 36 रन स्कोर कार्ड के ऊपर बन चुके हैं। 4 ओवर की समाप्ति के बाद टीम गाउदेवी अंबियोली टीम के माध्यम से यहां से नजर आता हुआ आखिरी गेंदबाज, गेंदबाजी मार्ग पर है सज्जा। कौन सा गेंदबाज आएगा? 4 ओवर की समाप्ति के बाद तब्बल 36 रन बन चुके हैं। आखिरी ओवर के अंदर गाउदेवी अंबियोली टीम यही चाहेगी कि यहां से अगर 20 प्लस रन आते हैं तो एक अच्छी स्थिति में पहुंच जाएगी। इनके पास गेंदबाज अच्छे है। विघ्नेश डाकी इस वक्त आखिरी ओवर, क्रिकेट की भाषा के अंदर कहा जाता है कि मारा मारी का शतक जिसे कहा जाता है, वो गेंदबाज विघ्नेश डाकी। लेकिन टॉस के लिए आना मोहल्ला टीम, मोहल्ला पनवेल टीम के कप्तान, और उसको फाइट करेगी आई भवानी साइबर टीम, यानी कि अनिकेत मोकल और नौमान पटेल का इसके बाद बिग बैटल मुकाबला हमें देखने मिलेगा। आना है दोनों को टॉस के लिए। इनिंग ब्रेक के अंदर टॉस किया जाएगा। जब तक चलते हैं मैदान की ओर, विघ्नेश डाकी है गेंदबाजी मार्ग पर सज्जा। 36 रन बन चुके, 4 विकेट जरूर खोया इन टीम यानी कि गाउदेवी अंबियोली टीम के माध्यम से। फौरन मुकाबला आपको ऑन करना है, ज्यादा शॉर्ट मीटिंग नहीं लेनी है, टाइम नहीं लगाना, मुकाबला ऑन करना। तब्बल बी लॉर्ड्स का पहला मुकाबला। पहली गेंद के ऊपर बड़ा हिट लगाने की कोशिश, बॉलर के सर के ऊपर से फरार। यस, विकेट, षटकार। टीम के कप्तान यहां से पहुंच चुके हैं हमारे वसीम भाई। बिल्कुल आना भवानी साई टीम के कप्तान को इस बार गेंद ऑफ स्टंप को छोड़ते हुए इट्स वाइड बॉल कॉल, अतिरिक्त रन 43 रन स्कोर कार्ड के ऊपर बन चुके हैं। 5वीं ओवर का आगाज अच्छा किया इस बल्लेबाजों ने। क्या अंजाम अच्छा कर पाएगी इस ओवर के अंदर? यही चाहेगी टीम कि यहां से 2-3 बड़े हिट इस मुकाबले के अंदर जान डाल सकती है। इस बार भी चेंज ऑफ द पेस, गति में परिवर्तन जरूर किया था। बैक टू बैक लगातार की वाइड गेंद है। छक्का खाने के बाद बिल्कुल प्रेशर आ चुका है विघ्नेश डाकी इस गेंदबाज के ऊपर। 44 रन बन रहा है, हमें देखने मिल रहा है। आने वाली कई गेंदें शेष है इस ओवर की। 8 रन इस ओवर के अंदर अब तक आ चुके हैं। 42 रन स्कोर कार्ड हमें नजर आता हुआ। अच्छी बल्लेबाजी इस ओवर के अंदर जारी है। इस बार भी क्या हुआ मैदान के अंदर? जैसी गेंद टप्पा गिरा, थोड़ी बाहर की तरफ जाती हुई नजर आई। अंपायर का इशारा, इट्स वाइड बॉल। आइए गजानन जी मोकल साहब, आपको भी स्वागत है। इसके बाद इनका टीम, इनकी गांव की टीम बिल्कुल आमने सामने लड़ती हुई नजर आएगी। यस, मोहल्ला पनवेल टीम के सर्वे सर्वा हमारे तमीम जी सर, आइए आपका स्वागत है। स्टेज के ऊपर आपको आना करनाला चैंपियंस ट्रॉफी के अंदर आयोजकर्ता के माध्यम से बिल्कुल आपको बुलाया जा रहा है। आइए तमीम सर, स्वागत है आपका। 45 रन स्कोर कार्ड के ऊपर बन चुके हैं। तब्बल एक गेंद फेंकी जा चुकी है जिसके अंदर हम देख सकते हैं 9 रन खर्च किए इस गेंदबाज यानी कि विघ्नेश डाकी इस गेंदबाज ने। इस बार भी बड़ा हिट लगाने की कोशिश, मिस टाइमिंग स्ट्रोक क्या आपने फॉलो थ्रो में गैदर करेंगे? यस, क्या बात है। 5वां झटका लगता हुआ टीम गांवदेवी अंबियोली टीम को। ले गए नया बल्लेबाज निखिल पाटिल इन एक्शन होते हुए नजर आ रहे हैं। कमबैक नजर आया, जरूर छक्का खाया था। उसके बाद बैक टू बैक 3 गेंदें वाइड फेंकी थी इस गेंदबाज यानी कि विघ्नेश डाकी इस गेंदबाज ने। उसके बाद आया विकेट। 45 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं। टेनिस क्रिकेट के अंदर कहा जाता है 5 ओवर का मुकाबला है, और 5 ओवर के मुकाबले के अंदर ऐसा कहने में हर्ज नहीं है कि लो स्कोरिंग मुकाबले है। बिल्कुल विकेट भी पाड़ा विकेट है, अच्छी विकेट बनाई है।
देखिए दूसरे टीम के कप्तान आई भवानी साई टीम के कप्तान आपको आना है। मोहल्ला पनवेल टीम के कप्तान यहां से हमसे जुड़ चुके हैं। 45 रन स्कोर कार्ड के ऊपर बन चुके, यानी कि गौदेवी अंबिवली टीम के बराइट लगाने की कोशिश। क्या बात है, बेहतरीन गेंदबाजी, कमबैक विघ्नेश डाकी द्वारा यहां से नजर आता हुआ। मैं जरूर फंस रहा था, लेकिन उसके बाद क्या कमबैक किया, एक विकेट जरूर ली। उसके बाद डॉट गेंद फेंकी। मुश्किलें मुसीबतें सब कुछ है इस खेल के अंदर। यस, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है। हौसला बुलंद रखना, मेहनत नहीं छोड़नी है। इस बार भी तेज तर्रार, फास्ट एंड फ्यूरियस। क्या बात, बेहतरीन गेंदबाजी। पहली गेंद के ऊपर छक्का खाने के बाद उसके बाद लगातार 3 गेंदें वाइड फेंकी थी और उसके बाद एक विकेट और बैक टू बैक 2 डॉट गेंदें। बेहतरीन कमबैक कैसा हो तो विघ्नेश डाकी जैसा हो। 4 गेंदें फेंकी जा चुकी है। एक गेंद के ऊपर 9 रन खर्च किए थे। उसके बाद टोटल 3 गेंदों के ऊपर 1 भी रन खर्च नहीं किया इस गेंदबाज ने। 45 रन बन चुके हैं। इस बार भी बिल्कुल हेलीकॉप्टर लुक दिया था जरूर फील्डर वहां से। लॉन्ग ऑफ का खिलाड़ी, बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया, 1 से ज्यादा कुछ नहीं है। 46 रन बन चुके हैं। बिल्कुल बैठना, इनिंग ब्रेक के अंदर ऐसा टॉस किया जाएगा। मोहल्ला पनवेल बनाम आई भवानी साई ब टीम के बीच। इस पहले सत्र की आखिरी गेंद है। प्रमोद पाटिल ऑन स्ट्राइक नजर आते हुए। 10 गेंदों के ऊपर इस बल्लेबाज ने 18 रन बना चुके। 46 रन। गांवदेवी अंबिवली टीम यही जाएगी कि यहां से एक बड़ा हिट अगर आता है तो एक अच्छी स्थिति में बिल्कुल 50+ रन हमें बनते हुए नजर आएंगे। आखिरी गेंद शेष है। 46 रन बन चुका है। क्या बात है, बेहतरीन गेंदबाजी, लेकिन हम पर का इशारा बिल्कुल यहां से व्हाइट के लिए रेफर करेंगे कि गेंद चेक करना। व्हाइट के लिए बिल्कुल अंपायर ने इस बार रिव्यू लिया। ये गेंद व्हाइट है कि ये गेंद अच्छी गेंद जाती हुई नजर आएगी, हम तक पहुंचाएंगे। इट्स अ फेयर डिलीवरी। देखिए यस, सत्र यहां से होगा समाप्त। 46 रन बने गांवदेवी अंबिवली टीम के माध्यम से। आने वाली 30 गेंदें और टीएमसीसी बोरखारा टीम को बनाने टब्बल 47 रन। यस, अमित जी बाड़ेल की शुभाश से टॉस किया जाएगा। आना इस मुकाबले का मोहल्ला पनवेल टीम के कप्तान, ये सबको आना है। इनिंग ब्रेक के अंदर टॉस किया जाएगा। एक तरफ प्रज्वल मोकल और वसीम पटेल, यहां से बिल्कुल आइए नौमान जी। यस, टॉस किया जाएगा। आना वसीम जी, ऐसे वसीम भाई पटेल पनवेल मोहल्ला टीम के कप्तान और आई भवानी साइब टीम के कप्तान हम देख सकते हैं प्रज्वल मोकल। 5 ओवर का मुकाबला। 5 ओवर के अंदर 4 गेंदबाज यूज किए जाएगा और एक यस टॉस किया जाएगा। यस, टेल इज द कॉल एंड हेड इट इज। टॉस जिंकला आई भवानी साई ब टीम ने। निर्णय काय असेल? यस, डिसिजन जरा आम्ही पेंडिंग ठेवू, प्लेयर थोडे यायचे आहेत बाकी। ओके, थैंक यू वसीम भाई। बिल्कुल ऐसा कहते हैं कि टॉस जीतने के बाद यानी कि देख सकते हैं कप्तान फील्डिंग ही चुनता। कदाचित आपके लिए बल्लेबाजी आएगी तो एक कितने स्कोर तक जाएंगे आप? 5 ओवर में 70 से 75 रन मारने की कोशिश करेंगे, क्योंकि हमारे आज बैटिंग लाइनअप लंबी है। जैसे नौमान अभी फॉर्म में, हाल ही में 2 दिन में 250 मारा है उसने, एक मोरबी नाइट में और आज डे में मारा है पोदी पे। इसके लिए हम लोग 5 ओवर में कम से कम 70 से 75 रन का टारगेट सेट करना चाहेंगे। बिल्कुल। इस आयोजन के बारे में क्या कहेंगे? आयोजन बहुत अच्छा है। शायद इससे पहले पिच थोड़ा बड़ा था, तो ये बार पिच भी एकदम परफेक्ट है। वही मैनेजमेंट है, बहुत अच्छा ग्राउंड है। थैंक यू। ठीक आहे, थँक्यू सो मच। आई भवानी साईट संघाने इथं नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि डिसिजन पेंडिंग असेल। यस, थँक्यू व्हेरी मच साहेब। तर विनंती करेल अनिकेत मोकल यांना मी विनंती करतो की आपण यावं अतिथी मंचावरती। आपला स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान इथे केला जात आहे। अनिकेत मोकल साई, आपण यावं।
अनिकेत मोकल म्हटलं की साई गावचा एक दमदार अष्टपैलू खेळाडू अनिकेत मोकलचा इथे शुभ सन्मान अतिथी मंचावरती केला जातोय. पेन गावची आन बान शान पनवेल माफ करा पनवेल गावची आन बान शान अनिकेत मोकलचा इथे मान सन्मान अतिथी मंचावरती केला जातोय. एक दमदार क्रिकेटपटू आहेत आणि त्याचा यथोचित मान सन्मान इथे स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. सातत्यानं चांगलं क्रिकेट अनिकेत मोकलच्या माध्यमातून आपण पाहतो. साईगावसाठी अगदी चांगला खेळ त्याच्या माध्यमातून केला जात आहे. यानंतर अमित पाटील तारा यांचा देखील शुभ सन्मान अतिथी मंचावरती केला जाईल. अमित पाटील जेव्हा आपण आपला देखील शुभ सन्मान अतिथी मंचावरती केला जातोय. तर पहिला इनिंगचा खेळ झालाय. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये टोटल गावदेवी आंबिवली टीमने धावा फलकावरती धावा बनवल्या 46 आणि आता मात्र 47 धावांचं टार्गेट सेट केलंय मैदानाच्या आतमध्ये TMCC बोरखार या संघासमोर. इथून धावा संख्येचा प्रवास कसा राहील धावा डिपेंड केल्या जातील का धावा चेस केल्या जातील हे सेकंड सत्रामध्ये आपण पाहणार आहोत. एक्झॅक्टली काय घडतंय बिपोलमधील ही पहिली लढत TMCC बोरखार विपक्ष गावदेवी आंबिवली या दोन टीम दरम्यान. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर फिरकीचा जादूगर म्हणून ज्याची ओळख मागील काही दिवसांमध्ये ज्याने मांडलकबीरसाठी बाईक पटकवली तो करण घनसोलकर गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहणार आहोत. 47 धाब्यांचं लक्ष म्हटलं की पॉवर प्लेचं पहिलं षटक फार इम्पॉर्टंट राहील. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा वाचवाव्या लागतील करणला आणि ते करणने बराच वेळा आई गावदेवी आंबिवली टीमसाठी केलंय. इथून देखील त्याच प्रकारे खेळ साकार करावा लागेल. करण घनसोलकर या गोलंदाजाला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश आणि सोमनाथ ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. जमलेल्या तमाम सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मी लपेश दिघे मराठी समालोचक मोरबे आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस बॉल डिलिव्हर्ड केला होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न अंपायरला बॉल इथं आपण पाहतो लॉंग द बॉडी हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. या बॉलवरती सिंगल मिळेल. क्विक सिंगल कंप्लीट केला जातोय. याच दरम्यान आपण पाहतो विद्यमान उपसरपंच पारगाव गावचे आदरणीय प्रफुल्लजी मेहर साहेबांचं इथे शुभागमन झालंय. साहेबांना आम्ही विनंती करतो की याबाबत अतिथी मंचावरती आपलं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. करणचा पुढचा बॉल राइट मोर द विकेट द क्लीन बोल्ड. क्या बात है व्हॉट अ बॉल व्हॉट अ डिलिव्हरी. इथे मात्र क्लीन बोल्ड केलाय. शून्यावरती माघारी परतवलंय सोमनाथ या फलंदाजाला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला निश्चितरित्या आपल्याला मिळत आहे. क्लीन बोल्ड केला. लेग स्ट्रिक उडवले. अगदी चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करण घनसोलकरच्या माध्यमातून आपण पाहतो. पहिल्या बॉलवरती एकंदरीत सिंगल आली होती त्यानंतर विकेट. करण घनसोलकरला देखील माहिती आहे की या मॅचमध्ये आपल्याला हा सामना जिंकायचा आहे तर मात्र इकॉनॉमिकल षटक आपल्याला हे फेकावंच लागेल कारण टोटल फक्त 47 धाब्यांचं लक्ष आहे. तो क्रिकेटमध्ये कोणतीच धावसंख्या सेफ नसते. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. क्रिकेटमध्ये अनेक वेळा प्रेडिक्शन फेल होत असताना आपल्याला नेहमी पाहायला मिळतात आणि त्यामुळे आता 47 धाब्यांचं लक्ष आव्हान सोपं जरी असलं तरी मात्र अवघड बनवण्याचा प्रयत्न गोलंदाज करण घनसोलकरच्या माध्यमातून केला जातोय. पहिल्या बॉलवरती सिंगल त्यानंतर विकेट. एकंदरीत 2 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 1 वरती 1 बाद. ओ स्लोअर वन क्या बात आहे सुपर बॉल. टप्पा खाल्यानंतर बॉल सरळ राहिला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहणार आहोत. फिरकीचा जादूवर का म्हटलं जातं याचं उत्तम उदाहरण स्विंग झाला. अतिरिक्त स्विंग आपण पाहतोय. करण घनसोलकरच्या माध्यमातून हा बॉल निर्धाव लेग ब्रेक केला होता. लेग ब्रेक ऑफ ब्रेक फ्लिपर या सर्व काही गोष्टी करणच्या माध्यमातून प्रत्येक वेळी आपण पाहतो. धावसंख्या 3 चेंडूचा खेळ झाल्यानंतर धावसंख्या 1 या आकड्यावरती.
तर याच दरम्यान पाहुण्यांचं शुभागमन होतंय. आदरणीय भैयाशेठ दाखवे साहेबांचं इथं शुभागमन होतंय. अगदी त्यांच्या समोर त्यांचा सर्व मित्र परिवार सर्व पाहुण्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. जिनेश शेठ साहेबांचं देखील इथं शुभागमन आपण पाहत आहोत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. कर्नाळा चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत व्यक्त करत आहोत. धावसंख्या आपण पाहतोय बिपोलमधील पहिला सामना बोरखार ची धावसंख्या 5 लागली स्कोर कार्डवरती. चौकार आला जरूर. नेक्स्ट बॉल हो यावेळी सोडून दिलाय. पंचाचा इशारा येतोय. हा बॉल वाईड आहे. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर टाकण्याचा प्रयत्न. मागील बॉलवरती चौकाराला थोडंसं दडबड निर्माण केलं जातं आहे गोलंदाज करण गणसोलकरवरती. ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न होता परंतु वाईड लाईनच्या बाहेर बॉल पीच झाला आणि त्या कारणामुळे ह्या बॉलला दंडित करण्यात येते. धावसंख्या 1 ने पुढे चालले. टोटल 6 ऑन अबॉर्ड. 6 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. हो यावेळी लिडिंग एज कॉट बिहाइंड द विकेट. 1 मोर विकेट डाऊन. षटकामधील दुसरी विकेट पटकवतोय करण घनसोलकर. संजय इथून बाद. पाच बॉलचा खेळ झालाय आणि टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती लागले ती म्हणजे 2. माफ करा 6 धावा स्कोर कार्डवरती. एक चौकार आलाय. एक्झॅक्टली इथे मेन्शन केलं नाहीये. 6 धावा स्कोर कार्डवरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. 5 बॉलचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी करण गणसोलकरची आपण पाहतो. कयाद शेठ पयाद शेठ आपण पाहतो. बारापाडा यांचं देखील आपल्याला शुभागमन पाहिलं. ओ यावेळी फ्लिक ऑफ द रिस्ट. कलात्मक शॉट. चेंडू स्क्वेअर ग्रीजर मध्ये चालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंतिम बॉलवरती शेवट गोड केला जातोय चौकारानं आणि अशा रीतीनं पहिल्या षटकाची समाप्ती होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या टीएमसी बोरखार टीम 2-10. विद्यमान उपसरपंच पारगाव गावचे आदरणीय प्रफुल्ल शेठ मेहेर साहेबांचं इथं शुभागमन होते. ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. यस बिल्कुल हमारे मंच के ऊपर हम देख सकते हैं हमारे अतिथि मेहमान इस स्पर्धे के सर्वा यानी कि फैयाजी दाखवे साहब यहाँ पे उनका आगमन हो चुका है. क्रिकेट के ऊपर बिल्कुल उनका होता है प्यार हमेशा. एक सामाजिक कार्यकर्ता बिल्कुल हम देख सकते हैं हमारे मंच के ऊपर आदरणीय सम्माननीय फैयाजी दाखवे साहब. इनका आगमन इस मुकाबले का लुत्फ जरूर ले रहे हैं. इस टूर्नामेंट को सजाने के लिए उनका भरपूर योगदान रहा इस यानी कि कर्नाला चैंपियंस ट्रॉफी के अंदर. हम आपका बिल्कुल तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं. ऑटो कॉम बॉक्स. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. टोटल स्कोर कार्डवरती धावा लागलेत 10. आपण पाहतोय ऑन स्क्रीनवरती प्रेक्षकांना निश्चित आपण पाहत आहोत. अगदी आज सुपर संडे आणि मोठ्या संख्येने आज प्रेक्षक वर्ग देखील मैदानाचा बाहेर मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पहिल्या षटकाच्या खेळी धावसंख्या 10 लागले. 24 बॉलचा अजूनही खेळ बाकी. हो पहिलाच बॉल अगदी सेन्सिबल क्रिकेट. हलक्या हाताने बॉलला पुश केलं. डिफेन्सिव्ह क्रिकेट. पहिला बॉल आपण पाहतोय निर्धाव. थर्ड अंपायरकडे निर्णय सोपवलाय. रनआउट ची संधी आणि इथून मात्र क्विक हँड्स. विकेट किपरचं कौतुक करावं लागेल. लगेचच बॉल मात्र एस्टँड लावण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून करण्यात आला. चेक केलं जाईल एक्झॅक्टली मैदानाच्या आतमध्ये आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये विघ्नेश इथून सेफ आहे की नाही याची चाचपणी केली जात आहे. चला पंच ऑन स्क्रीन आपण यायचे.
पंच या आपण त्वरित कुठे असाल तिथे लगेच आपण या ऑन स्क्रीनवरती क्लोज कॉल आहे, त्यामुळे पंचांना मी विनंती करतो की आपण यावं त्वरित. चला पंच नसतील तर आयोजन कमिटी आपण जोडले जाल त्वरित. बिल्कुल हम देख सकते हैं हमारे मंच के ऊपर सभी मेहमान इस मुकाबले का लुत्फ लेते हुए नजर आ रहे हैं, यानी कि सामाजिक कार्यकर्ता आदरणीय फैयाज शेख डाकुए हमारे मंच के ऊपर इस मुकाबले का जरूर लुत्फ ले रहे हैं. हर बार बिल्कुल क्रिकेट के ऊपर जिनका प्यार हमेशा होता है, नॉट आउट. हमारे सर्व आदरणीय सम्मानीय फैयाज शेख डाकुए, इनका आगमन बिल्कुल यहाँ से हम देख रहे हैं, मजा उठा रहे हैं इस मुकाबले के अंदर. हम देख सकते हैं बिल्कुल पटाखों की आतिशबाजियों के साथ इनका स्वागत जरूर हम देख सकते हैं. तर फलंदाज नॉट आउट असेल, सामन्याला सुरुवात करा. यस, प्रफुल्ल मेहर उपसरपंच पारगांव, इनका भी आगमन हो चुका है हमारे मंच के ऊपर. बिल्कुल इसके बाद यहां से सम्मान किया जाएगा आदरणीय सम्मानीय इस स्पर्धे के हमारे सर्वा कर्नाला चैंपियंस ट्रॉफी के. हम देख सकते हैं हमारे मंच के ऊपर बिल्कुल फैयाज शेख डाकुए, सामाजिक कार्यकर्ता, समाज के अंदर एक बड़ा नाम जिनका हमेशा रहा है बच्चों के लिए, जिन्होंने हमेशा जिनके हौसला अफजाई के लिए जिन्होंने अच्छा प्रयत्न किया, वो बिल्कुल हमारे तुम्हारे सबके लड़के आदरणीय सम्मानीय फैयाज भाई डाकुए. बिल्कुल इनका स्वागत किया जा रहा है आयोजक करता. हम देख सकते हैं हमारे मंच के ऊपर धीरज जी मात्रे इनके शुभास्ते, इनका सम्मान किया जा रहा है पटाखों की आतिशबाजियों के साथ. इनका सम्मान हमारे मंच के ऊपर इस कर्नाला चैंपियंस ट्रॉफी के बिल्कुल सर्वा जिन्होंने काफी अच्छा योगदान बिल्कुल इस हमारे चैंपियंस ट्रॉफी को सजाने के लिए दिया, आदरणीय सम्मानीय फैयाज शेख डाकुए, इनका आगमन और यहाँ से स्वागत किया जा रहा है. थैंक यू सो मच. आए हुए सभी मेहमानों का यथोचित मान सम्मान इस स्पर्धे के माध्यम से किया जा रहा है. यस, ऑटो कॉम बॉक्स. यस, थँक्यू. याच दरम्यान पाहुण्याचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. अखलाक बडे आणि आदरणीय असगर दाखवे साहेबांना मी विनंती करतो आपण देखील या अतिथी मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हो, लॉट करण्याचा प्रयत्न लावडा फील केली जाते, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. धावसंख्या आपण पाहतोय स्थिर होते. लगातार 2 बॉल डॉट. प्रमोद गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालाय. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. जरूर आम्ही प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करतो. पावड्यांचा यथोचित मान सन्मान करणं हे देखील गरजेचं आहे. त्या कारणामुळे इथून पावण्याचा यथोचित मान सन्मान देखील चालू आहे आणि मॅच देखील इम्पॉर्टंट आहे. मॅच देखील चालू आहे. दुसरं षटक प्रगती पथावरती धावसंख्या 10 या आकड्यावर. हो, यावेळी लॉप करण्याचा प्रयत्न. पिकअप स्ट्रोक ऑन साइडला टार्गेट केलं जाते. चेंडू चाललाय सीमा पार. स्टँड अँड डिलिव्हर. शानदार षटकार विघ्नेशच्या बॅट मधून. दीजिए थोड़ा था. बिल्कुल हमारे मंच के ऊपर अखलाक जी बड़े साहब, इनका भी आगमन, और बिल्कुल असगर जी दाखवे साहब, इनका भी आगमन. आइए, स्वागत है हमारे मंच के ऊपर क्रिकेट के ऊपर जिनका हमेशा प्यार होता है, वो हमारे अखलाक जी बड़े साहब, असगर जी दाखवे साहब, आए हुए सभी मेहमानों का हम बिल्कुल इस स्पर्धे के माध्यम से स्वागत करते हैं. बिल्कुल संदेश सदानंद पाटिल डोलगर बिल्डर्स एंड डेवलपर्स बिल्कुल इस मुकाबले का लुत्फ ले रहा. थैंक यू. उसके साथ यह सामाजिक कार्यकर्ता बाबा साद, आइए आपका भी स्वागत है. बाबा साद अना, आपको स्वागत है. आपका भी प्रशांत पाटिल आपका इनवाइट कर रहा है. हमारे सभी मेहमान, यस, सारे आयोजक करता आपके लिए बिल्कुल आपको इनवाइट कर रहे हैं. आना, हमारे सभी मेहमान इस मुकाबले का लुत्फ ले रहा है. माजी सदस्य गुरुग्राम पंचायत कर्नल आदरणीय जुनेद जी दलवी साहब, सभी मेहमान, आए हुए सभी मेहमानों का यथोचित मान सम्मान है. यस, ऑटो कॉम बॉक्स. यस, मॅच चालू आहे. यावेळी पुन्हा एकदा लॉप करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग झालाय. इथून करण गणसोलकर डाऊन दी बॉल. यस, कॅच घेतली जाईल. सेफ अँड विकेटचा पतन होईल. दुसरा धक्का लागला बॅटिंग करत असताना टीएमसी बोरखा टीमला. विघ्नेश बाद.
इथून मात्र स्वप्नील मस्कर याच्यासाठी पारितोषिक आले. लगातार 3 षटकार जर स्वप्नीलने मारले तर मात्र मनीष जोशी यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज स्वप्नील मस्कर खरं तर या फलंदाजाला दिलं जाणार आहे. लगातार 3 षटकारासाठी हे कॅश प्राइज आलेला आहे. 3 विकेट गमावलेत बॅटिंग करत असताना बोरकर टीमनं. प्रमोदचे लाजवाब षटक आपण पाहतोय. 1 षटकार वगळता हे षटक अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय. प्रमोद पाटील मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगली गोलंदाजी. करण गणसोलकरचा अप्रतिम झेल आणि त्यामुळे इथून मात्र थोडंसं बॅकफुटला TMC बोरखार हा संघ आपण पाहतोय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालाय वेदांत. याला आपण पाहणार आहोत 5व्या क्रमांकावरती. उरण परिसरातील TMC बोरखार हा संघ आपण पाहतो. नामवंत संघ आहे. शांत आणि संयमी खेळ बोरखार टीमकडून सातत्याने आपण पाहत आहोत. आणि पनवेल परिसरामधून गावदेवी अंबिवली या संघाला आपण पाहतोय. हो यावेळी बैठक शॉट अगदी ऑफस्टिकला शपळून ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही. डॉट बॉलची समाप्ती अशा रीतीनं. प्रमोद पाटीलचं देखील षटक संपलंय. 2 षटकाच्या खेरीज धावसंख्या 16 वरती 3. बोरखार या संघाची धावसंख्या आपण पाहतोय. बिल्कुल कैमरा में देखिए, फोकस करना है आपको ऊपर। बिल्कुल यहाँ से सम्मान किया जाएगा आए हुए सभी मेहमानों का यथोचित मान सम्मान इस स्पर्धे के माध्यम से। आज आपण बघतो VIP डाईज वरती मान्यवरांची बांधलेली आपल्याला पाहायला मिळते. सुपर संडे म्हटलं की मान्यवर प्रचंड गर्दी. यावेळी आपल्याच फॉलो थ्रू मध्ये करण गलसरकर मात्र टिपतोय झेल. अजून धक्का बॅटिंग करत असताना बोरखार टीमला फलंदाज स्वप्नील मस्कर बाद.
जी पालोबा बाबा साद, इनका भी आगमन हो चुका है। स्वागत है आपका। यस, हमारे मंच के ऊपर से सभी मेहमान लुत्फ ले रहे हैं। एक दमदार व्यक्तिमत्व आदरणीय फैयाज शेख डाकुए, इस स्पर्धे के सर्वे सर्वा, बिल्कुल काफी योगदान इनके माध्यम से हमेशा रहा है। उसके बाद सामाजिक कार्य के अंदर एक बड़ा नाम उद्योजक आदरणीय, क्रिकेट के ऊपर जिनका हमेशा होता है प्यार, वो एक में व्यक्तिमत्व आदरणीय सम्माननीय फैयाज शेख डाकुए इस मुकाबले का बिल्कुल आनंद ले रहे हैं। हमारे मंच के ऊपर से बिल्कुल फटाखों की आतिशबाजियों के साथ इनका स्वागत किया गया था। गरीबों के दोस्त जिन्हें कहा जाता है, वो हमारे फैयाज शेख डाकुए इस मुकाबले का आनंद लेते हुए नजर आ रहे हैं। यस, थँक्यू सो मच ऑटो कॉम्बॉक्स। तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे। सेफ सामना देखील इम्पॉर्टंट आहे। अगदी चौथा बॉल आणि 30 धाब्यांची गरज, अगदी हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये असं वाटलं होतं सामना बोरकार टीम अगदी सहजरित्या जिंकेल, परंतु मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी गोलंदाजी आंबिवली टीम कडून करण गणसोलकरची आपण पाहतो। वेगवान बॉल, क्या बात आहे, वन मोर विकेट डाऊन। करण गणसोलकरच्या पात्यामधील हा यॉर्कर बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आल्या। रोशन शून्यावरती माघारी। मेहमान लुत्फ ले रहा है। तारा गांव के लिए हमेशा सपोर्ट रहता और सहकारी रहता जब भी यानी कि हम देख सकते हैं श्रृंखला जब आयोजित करते हैं, सबसे पहले खरनाला नगरी के अंदर जो नाम आता है वो हमारे फैयाज शेख डाकुए इस मुकाबले का लुत्फ ले रहा है। राजू शेठ पाटिल इनके बिल्कुल समर्थक है, दोस्त बिल्कुल। राजू शेठ पाटिल का भी कुछ ही मिनटों के अंदर यहाँ से आगमन होगा हमारे मंच के ऊपर। और फैयाज शेख डाकुए इस स्पर्धे के सर्वे सर्वा आयोजक करता, बिल्कुल हम देख सकते हैं सभी आयोजक कर्ताओं के माध्यम से हमें नजर आया कि इस स्पर्धे के सर्वे सर्वा काफी अच्छा योगदान इनके माध्यम से हमें हमेशा रहता, और कल भी, आज भी और आने वाले वक्त में भी इनका योगदान हमें जरूर आएगा। यस, ऑटो कॉम्बॉक्स। तिसरं षटक प्रगतीपथावरती अगदी चांगली गोलंदाजी करण गणसोलकरच्या माध्यमातून आपण पाहिली आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या एकंदरीत 5 बाद 17 धाबा स्कोर कार्डवरती टीएमसीसी बोरखार या टीमच्या ऑन स्क्रीनवर आपण पाहतो स्कोर कार्ड दाखवलं जातंय। विघ्नेश 6 बॉल फेस करत असताना 7 धाबा त्याच्या बॅटमधून आल्या। त्यानंतर मात्र आपण पाहतो एकंदरीत डबल डिजिटमध्ये धावसंख्या आपल्याला खेळपट्टीवरती स्कोर कार्डवरती इथे दिसत नाहीये, त्यामुळे धावसंख्या अगदी कमी पाहायला मिळते। 18 चेंडूचा खेळ झाल्यानंतर 17 धाबा स्कोर कार्डवरती आता उर्वरित 12 बॉल आणि 30 धाब्यांची आवश्यकता बॅटिंग करणाऱ्या टीएमसीसी बोरखार या संघासाठी। चला, साई टीम आपण आपला निर्णय कळवायचा आहे। बॅटिंग टॉस जिंकून साई टीमनं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय। गोलंदाजीसाठी मोहल्ला पनवेल या टीमला आमंत्रित केलंय, त्यामुळे मोहल्ला पनवेल टीम आपण सज्ज राहायचंय। जसा सामना संपेल तसं मात्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे आणि हळूहळू आपण देखील साई टीम खेळाडू कक्षाच्या बाजूला येऊन स्थानपन्न झाला तरी जमेल। 12 चेंडू 20 धाब्यांची आवश्यकता आहे मॅच मध्ये। इथून बोरखार टीमला सामना जिंकायचा तर हे षटक फार इम्पॉर्टंट राहील। या षटकामध्ये धाबा येणं फार गरजेचं राहील बोरखार या संघासाठी। चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आर्यन पाटील हा गोलंदाज सज्ज झालाय। आर्यन पाटील यंग टॅलेंटेड गोलंदाज आहे। इथून जबाबदारी सोपवले आर्यन पाटीलवरती, कशा प्रकारे जबाबदारी इथून सांभाळेल हे पाहावं लागेल। 12 बॉल 30 धाब्याचं समीकरण, 15.00 ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये गाठायचे बॅटिंग करणाऱ्या बोरकार टीमला। राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज तयार। पहिलाच बॉल खूप टप्प्याचा बॉल होता, पंचाचा इशारा होतोय वाईट बॉल। अगदी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आर्यन चापर पाहतोय, असफल पाहायला मिळाला। पहिलाच बॉल अवांतर धावसंख्येमध्ये बदल होईल। धावसंख्या 1 ने पुढे चालले, टोटल 18 धाबा स्कोर कार्डवरती 18 ऑन बोर्ड। आपण VIP डाईज आपल्या ऑन स्क्रीनवरती पाहत आहोत। अगदी स्पर्धेचा आनंद घेत आहेत सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। यावेळी देखील सिंगल कंप्लीट, दुसरी धाबेचा प्रयत्न, थोडंसं फंबल। जिथे सिंगल होती तिथे मात्र डबलला कन्वर्ट केलं जातंय। 2 धाबा मिळतील आणि 2 धाब्याच्या मदतीनं धाव संख्या 20 ऑन बोर्ड। 20 धाबा स्कोर कार्डवरती लागलेत। सिंगल, डबल, चौकार षटकार इथून खेचावे लागतील बॅटिंग करत असताना बोरकार टीमला।
या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं आहे तर मात्र इथून चौकार षटकाराची आतिषबाजी करणं गरजेचं राहील. ओव्हर पिच बॉल स्ट्रेट ऑन द ग्राउंड, सरळ बॉल मारला होता करण घनसोरकरला. अगदी वेगवान फेकी देखील पाहायला मिळाली. चांगली फिल्डिंग एफर्ट करण घनसोरकरच्या माध्यमातून अगदी डीप मध्ये होते, लॉंग ऑन मध्ये तैनात होते आणि तिथून मात्र स्ट्रेट बॉल अडवण्याचा प्रयत्न राहिला. सुपर फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये पिकाम ॲक्शनने देखील लगेच बॉल ची फेकी केली आणि त्या कारणामुळे धावा वाचवल्या जात आहेत. धाव संख्या डबल दोरी 22 धावा स्कोर कार्डवरती. 10 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता आहे. फैयाज शेठ यांना ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या समवेत चर्चा करत असताना सेपला देखील आपण पाहतोय. आमचे साथी समालोचक आहेत आजच्या दिवसामध्ये. त्याचा आपण आवाज ऐकला, कालच्या रात्रीमध्ये देखील त्यांचा आवाज ऐकला. त्यावेळी मिस टायमिंग स्ट्रोक कॅच संदेश डाऊन द बॉल फिल्डर फ्लॅश फॉलो थ्रू मध्ये अर्शन पाटील झेल घेण्यात येतोय आणि इथून मात्र 6व्या विकेटचं पतन. बोरखार टीमला वेदांत हा फलंदाज बाद होतोय. सहा गडी गमावलेत बॅटिंग करत असताना बोरखार टीमनं. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॅटिंगसाठी यशला आपण पाहणार आहोत. 8व्या क्रमांकावरती निराशजनक बॅटिंग राहिली TMCC बोरखार. त्या संघाचे अगदी दूरवरून हा प्रवास करत तारा नगरीमध्ये ते इथे दाखल झाले स्पर्धा खेळण्यासाठी आणि ज्या प्रकारे त्याचा इथे सेकंड सत्रामध्ये आपण प्रवास पाहतो अगदी निराशजनक पाहायला मिळाला. त्या कारणामुळे इथून या सामन्यामध्ये थोडासा दूर आता चाललाय बोरखार हा संघ. 8 बॉलने अजूनही 25 धाब्याची गरज. एखादा मोठा फटका या मॅचमध्ये अजून ऊर्जा निर्माण करेल. एखादा मोठा फटका येईल का स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफमध्ये फिल्डर तैनात आहेत. आता कार्पिटच्या सहारे बॉल लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव मिळेल, सिंगल डबलने खुश राहील गावदेवी आंबिवली टीम. धाव संख्या 23 या आकड्यावरती. 7 चेंडू 24 धाब्यांची गरज. वारंवार आपण म्हणतो VIP डाईस वरती आमच्या मांडेकरांना दाखवलं जाते. ओ यावेळी वाईट लाईनच्या आतमध्ये बॉल पंच दर्शवत आहेत. निर्धाव बॉलची संगत आणि अशा रीतीनं 4 षटकाची समाप्ती. 4 षटकाच्या अखेरीस 6 बाद 23 धावा स्कॉर कार्डवरती. आता मात्र विनिंग कॅल्क्युलेशन. येणारे 6 बॉल 24 धाब्यांची गरज. चला आंबिवली टीम थोडं स्पीडअप करा. येणारे 6 बॉल 24 धाब्यांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या TMCC बोरखार या संघाला. तर येणारे 6 बॉलनं 24 धाब्यांची गरज. 4 मोठे फटके इथून मारावे लागतील बोरखार टीमला. पहिले 2 बॉल बरंच काही सांगून जातील. पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले तर या मॅचमध्ये कमबॅक करेल TMCC बोरखार टीम. अन्यथा या मॅचपासून दूर व्हावं लागेल. या स्पर्धेतून बाहेर पडावं लागेल बोरखार या संघाला. गोलंदाज तयार अंतिम षटकामध्ये आकाश मोरे. राईट मोर द विकेट न वेगवान बॉल. पंचाचा इशारा तो शरीरापासून दूर. ऑफसाइड ऑफस्टंप बॉल फेकण्याचा प्रयत्न. वाईट बॉल दंडित केला जातोय. देखिए अगर TMCC बोरखार टीम ये मुकाबले को जीतती है तो आदरणीय सम्माननीय अखिलेश शेठ बड़े इनके माध्यम से तब्बल 5,000 रुपए का इनाम दिया जाएगा. अगर ये मुकाबला जीतती है बोरखार टीम तो अखिलेश शेठ बड़े इनके माध्यम से तब्बल 5,000 रुपए का इनाम दिया जाएगा. देखिए रिव्यू बिल्कुल हमारे थर्ड अंपायर साहब जुड़ चुके हैं और टू कम बॉक्स. तरच एक्झॅक्टली रिव्ह्यू इथे घेण्यात येतोय. चेक केलं जात आहे. थर्ड अंपायर आमच्या समोर जोडले गेले आहेत विजय सर.
सुपर स्लो मोशन मध्ये चेक केलं जाईल. टीव्ही स्क्रीनवर आपण पाहत आहोत ॲक्शन रिप्लेमध्ये. इट इज अ वाईट बॉल. वाईट बॉल इथे देण्यात येतोय, दंडित केलं जाते बॉलरला. पहिल्याच बॉलवरती 6 बॉल अजूनही 23 धाब्यांची आवश्यकता आहे. हो, यावेळी फुलरलेनचा बॉल लोअर फुल टॉस एज लागली होती आणि इथून मात्र निर्धाव बॉलची सांगता. डॉट बॉलची समाप्ती होते. 5 बॉल 23 धावा. टीएमसी बोरखा टीम आपण पाहतो फार दूर चालले. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हलक्या हाताने आपण पाहतो खरं तर बॅटला ब्रश करून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये दाखल झाला. 5 बॉल 23चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. चला मॅच ऑन करायचे. चला कॅच चेक केले जात आहे. एग्जैक्टली यस, अगर ये मुकाबला जीतती है टीम टीएमसीसी बोरखार टीम तो आदरणीय सम्माननीय श्री अखलाक शेठ बड़े इनके माध्यम से तब्बल 5,000 रुपए का इनाम दिया जाएगा. यस, इनाम की खैरात यहाँ से अब लग चुकी है. बल्लेबाजी करती हुई टीम टीएमसीसी बोरखा टीम के लिए तब्बल 5,000 रुपए का इनाम अखलाक शेठ बड़े इनके माध्यम से दिया जाएगा. चला चेक केलं जातं एक्झॅक्टली प्रॉपर कॅच घेतली की नाही. बॉल कुठे डिलिव्हर झाला, पायाला लागून चेक केलं जात आहे. प्रॉपर काय घडलं काय बिघडलं योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. बॉल बाउन्स झाला की पायावरून डायरेक्टली थेट विकेट किपरच्या हातामध्ये गेला, हे सर्व काही गोष्टी चेक केल्या जात आहेत. नॉट आउट. फलंदाज सेफ असेल आपल्या पॉपिंग क्रीजवरती. आता मात्र समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 5-23चं समीकरण. पहिला बॉल वाईड होता, त्यानंतर निर्धाव बॉलची सांगत आपण पाहिली. हो, यावेळी फटका चांगला आहे. फ्लॅट अँड फ्युरियस फॅब्युलस स्ट्रोक. ज्या षटकाराची गरज होती तो षटकार यशच्या बॅटमधून. मदतीनं प्रमोद पाटील
देखील अप्रतिम षटक राहिलं. 6 धावा देत 1 विकेट प्रमोदने देखील मिळवला. आणि करण घनसोलकरने तिसऱ्या षटकामध्ये फक्त 1 धाव देत 2 विकेट. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहिली. यावेळी पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. दूरवरून खेळाडू बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर झाला आहे. इथून मात्र सिंगल मिळेल. औपचारिकता पूर्ण करण्याचं काम केलं जाते. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत साई विपक्ष मोहल्ला पनवेल. साई टीमनं टॉस जिंकला आणि टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मोहल्ला पनवेल टीमला प्रथम गोलंदाजी करायचे. दोन्ही टीम सज्ज राहा. लगेच पनवेल टीम आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पस्तीस वरती 7 गडी गरज झालेत. लास्ट बॉल ऑफ द इनिंग, शेवटचा बॉल. अंतिम बॉल चांगला फेकला तो आणि अशा रीतीनं सामना जिंकलाय.